नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मंडळी, कंबळी मालिकेचा असा होणार शेवटचा भाग, तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की सगळ्यात पहिली गोष्ट तर कंबळी आणि ऋषी ह्या दोघांच्या प्रेमाला पण खूप जास्त सुरुवात झालेली आहे, हे तुम्ही नोटीस केलं असेल। आणि पहिलं मात्र ऋषीचं एकतर्फी प्रेम होतं, पण आता दोन्ही साईडने प्रेम झालेला आहे, म्हणजेच कंबळीने पण आता ऋषीला प्रपोज केलेला आहे। तर ह्या दोघांच्या प्रेमाची तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आता पुढे अशाच पाहायला भेटणार आहे। तर दुसरीकडे मात्र नयनताराला आता ह्या सगळ्या गोष्टी काय आवडत नसतात आणि नयनतारा समोर देखील आता हे सत्य लवकरच बाहेर येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। म्हणजेच नयनताराला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिलं तर हे कळतं की या सगळ्याच्या पाठीमागे मात्र कोणी असो किंवा नसो, पण मात्र त्या कंबळीला मी सोडू शकत नाहीये, कारण की तिला एकच गोष्ट वाटत असते की काही जरी झालं तरी ऋषीच्या जो काही बदल झालाय ना तो फक्त त्या कंबळीमुळे झालाय। त्याच्यामुळे ऋषीच्या आयुष्यातून त्या कंबळीला मी कायमचं असं काढून टाकणार आहे। तर त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरीकडे तुम्ही नोटीस केली असेल की कंबळी आणि ऋषी ह्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी मात्र ही कामिनी, अनिका ह्या सगळीजण देखील मात्र नयनताराची मदत करत असतात। पण आता कंबळी आणि ऋषीचं प्रेमच तुम्हाला एवढं भयंकर पुढे पाहायला भेटेल की त्या दोघांना देखील एकमेकांपासून कोणीच दूर करू शकत नाहीये। दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गौरीला सगळा भूतकाळ आठवत असतो, तिच्या लग्नाच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि पुढे त्या सगळ्या आठवताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि ती फायनली कंबळीला ओळखते आणि तिला समजतं की कंबळीच माझी मुलगी आहे ते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गौरीला सगळं सत्य माहीत असतं की ती कंबळीचे वडील कोण आहेत, काय आहेत, ती लोक कोण आहेत, सगळं माहीत असतं आणि तिच्यावरती गोळी कोणी झाडली होती हे पण तिला माहीत असतं। तर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कंबळीच्या आईवरती ज्यांनी कोणी गोळी झाडली होती यांचं सत्य बाहेर उघडकीस येताना तुम्हाला लवकरात लवकर पुढे पाहायला भेटणार आहे आणि हाच असेल कहाणीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट। तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्ण आजी आणि राजन ह्या दोघांना पण वाटत असतं की आता त्यांची म्हणजे मला माहितीच आहे की राजनला तर माहिती की त्याची बायको जिवंत आहेच, पण त्याची मुलगी आहे का नाही याबाबत त्याला काहीच खबर नसते। पण मात्र फायनली आता अन्नपूर्ण आजीने पण सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला असतो की आता कंबळीचा तेच सांभाळ करतील आणि कंबळीचं पुढे ऋषीसोबत जर लग्न लावायचं झालं किंवा कोणासोबत जरी झालं तरी ते त्या सगळ्यासाठी तिला सपोर्ट करणार असतात। पण दुसरीकडे मात्र नयनतारा आता ऋषीसाठी दुसरी मुलगी शोधताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे आणि ऋषीचं आता बळजबरीत्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावण्यासाठी देखील नयनतारा तयार होते। पण मित्रांनो, हे सगळं होत असताना मात्र यासाठी ऋषी अजिबात देखील तयार होणार नाही, कारण की ऋषी एकच सांगतो की मी लग्न केलं तर फक्त कंबळीसोबत करेल, मी दुसरं कोणासोबत करणार नाही। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र आता नयनताराची आणि कंबळीची ह्या दोघींची पण जोरदार भांडण होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे, कारण की नयनतारा कंबळीला जाऊन म्हणते की माझ्या मुलावरती तो अशी काय जादू केली, तुझ्यामुळे माझा मुलगा माझी एकही गोष्ट ऐकत नाही आणि त्याला लग्न करायचे तर फक्त तुझ्यासोबत, आणि माझी ही जी इच्छा आहे की तू आमच्या घरात सून म्हणून कधी आलीच नाही पाहिजे, त्यासाठी तूच काहीतरी मला मार्ग सांग। तर दुसरीकडे मात्र कंबळीने ऋषीला सांगितलं असतं की जोपर्यंत तुमची आई मला स्वतःहून मागणी घालत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत लग्न करू शकणार नाही। पण ऋषीला वाटत असतं की आईचं म्हणणं काय माझ्यासाठी मॅटर करत नाही, माझ्यासाठी फक्त तू मॅटर करते। तर आता मित्रांनो, पुढेच हे तुम्हाला जास्त दिवस पाहायला भेटेल आणि कहाणीचा शेवट कसा होईल। तर मित्रांनो, पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर कंबळीला तिच्या वडिलांचं सत्य समजतं आणि तिथूनच कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो, कारण की ज्या वेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला पण कळतं की मात्र कंबळीच्या आईला मी संपवण्याचा प्रयत्न केला होता पण ती मात्र जिवंत आहे। त्याच्यानंतर मात्र तिच्या पण पायाखालची जमीन सरकलेली असते, पण आता किती दिवस मात्र ती गौरी तरी घाबरून पळून जाणार आणि यावेळेस तरी तिला आता ते सगळं सत्य सांगावंच लागतं आपल्या कंबळीला। आणि जर तिने आता सत्य नाही सांगितलं ही तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असेल, कारण की कंबळीला हे असं सत्य कधी उघडकीस येणारच नाही। पण आता तुम्हाला माहितीच आहे कंबळीला वाटतं की ती पुरावे शोधत शोधत तिच्या वडिलांपर्यंत पोहोचेल, पण एवढं साधं सुद्धा गणित नसतंय। तर मित्रांनो, पुढे आपल्या गौरीमुळेच आता कंबळीची राजांची सगळ्यांची भेट होती, पण आपली गौरी कंबळीला राजांपाशी जाण्यास आणि राहण्यास पूर्णपणे विरोध करते। पण हे असं ती का करते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो। पण मित्रांनो, कंबळी आणि ऋषीच्या आयुष्यामध्ये आता खूप सारी संकट येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत। तर अशा प्रकारे कंबळीला तिच्या वडिलांपर्यंत पण तिची भेट होईल, पण अखेर गौरीने असं का सांगितलं असेल की तू राजांसोबत आणि त्या लोकांसोबत अजिबात पण भेटायचं नाही, त्यांच्याकडे जायचं पण नाही, त्यांचा आपला काही संबंध पण नाही आहे। तर नक्की कहाणीत काय ट्विस्ट आहे पुढचं, असं कोणतं सत्य राहिलंय की त्याच्यामुळे मात्र गौरीला अजूनही वाटते की कंबळीने तिच्या वडिलांकडे जाऊ नये। तर नक्की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहिला तर अजिबात विसरू नका। हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता, एकदा चेक नक्की करा।